मोठं तापलेलं होतं आणि हिंगोलीत सुद्धा मोठी लढत झाली होती. दादा, आपण काय सांगसाल राजकारणाच्या विषयात? 2024 जे इलेक्शन झालेलं आहे, कोणते नेते बोला की कुठे आलता सगळ्यांनी परभणी जागा घ्या. आपण याच भागचे आगा परभणी जिल्हा. बर, परभणी जिल्ह्यात आपल्या नेमकी हवा कोणाची होती? परभणी जिल्ह्यात नेमकी 2024 जे इलेक्शन झालं आता त्यांचं ना, त्या ठिकाणी हवा कोणाची होती? बंडोबासची. बंडोबास. बरं, बंडोबास मागच्या 10 वर्षात मला वाटते सुरुवातीला होते. त्यांनी विकासाचे काय काम केले? ऐका ना, विकास करो न करो, हे लोक जातीवादी करायलेत ना. ते काय म्हणाले तर बीजेपी वाले आम्हाला या मराठ्याची गरज नाही. मग आमच्या नेत्यानं समजा वासनं नाही जरी समजा विकास केला तरी ती आमची जात. बर, आता एकंदरीत दादाचं म्हणणं आहे की आरक्षणच्या वेळेस बंडू दादा हे समोर होते. सगळ्यात पहिले त्यांनी होते तिथं. कुठला खासदार नाही, कुठला आमदार नाही, कोणीच नव्हतं. सकाळी 6 वाजता खासदार साहेब परभणी मधून आंतरवाडीला गेले. बाकीच्या का दिसलं नाही. आरक्षणचा मुद्द्याच्या वेळेस आपले बंडू दादा यांनी सहकार्य केलं आम्हाला. खाण्यापिण्याची आंतरवाडीला सभा होती, त्या सभेत त्यांनी खूप खाला प्याला दिलं लोकांना. जागोजाग त्यांचं जेवायला होतं. पुन्हा आता पण त्यांचीच हवा आहे. मशाल वन साइड आमच्या इकडे मशाल चाललेली. मराठाचं मतदान जे आहे ते बंडू जाधव यांच्याकडे ओळलं होतं का त्या टायमाला? हो ना. एकंदरीत मराठा जो समाज आहे तो बंडू जाधव त्यांच्याकडेच आहे ना. त्या ठिकाणी सिटीची म्हणत होते हवा आहे. सिटीचं काय होतं? सिटीचं काहीच नाही ना. सगळ्यात सिटी बंद पडली. त्यांनी काय म्हणले, आम्हाला मराठ्याची गरज नाही. आम्ही आमच्या जीवा उभे राहू आणि मराठ्याचे सगळे आमदार पाडू. पाडू द्या ना. त्यांनी मराठ्याचे आमदार मराठ्याला डावलण्याचा प्रयत्न केला. त्यानं त्याच्यानं मराठा समाज हा बंडू जाधव दादाकडे गेला. बिलकुल. अशा प्रकारे या ठिकाणी इतर सुद्धा नागरिक आहेत. दादा, काय सांगचाल एकंदरीत 2024 जे इलेक्शन पार पडलेलं आहे, तर आपण कोणत्या गावचे आहात? पालम तालुका, जिल्हा परभणी. बर, तुमच्या इकडे एकंदरीत कोणाची हवा होती? बंडोबासची काम व्यवस्थित आहेत का? काम व्यवस्थित आहेत. काम जर व्यवस्थित नसली जरांगी पाटील म्हणतात का, त्याच्यामुळे आम्ही बंडोबासला जरांगे पाटील यांनी तर सांगितलं नव्हतं की तुम्ही सैन्याला मतदान करा किंवा भाजपला करा. तसं काय नाही, पण कसं आहे, मराठा आणि ओबीसी त्याच्यामुळे आम्ही दोन्हीपैकी एक निश्चित केलं. आमच्या जातीच्या मराठा फॅक्टर जे पूर्ण जरांगे पाटील यांच्या सहकार्याने चालू. जरांगे पाटील मतदान बंडोबास. किती लोन लीडने येऊ शकतात जर आपले बंडू दादा? कमीत कमी 1.5 लाख ते 2 लाख येऊ शकतो. आता उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली होती, त्या ठिकाणी पाऊस वगैरे झाला होता. त्यावेळेस लोकांचा प्रतिसाद कसा भेटला? नंबर 1 प्रतिसाद. पाऊस तरी होता सर, तरी बी लोक पण तिथं उभं होते पावसामध्ये. बोल ना, सांगा ना. एकंदरीत तुम्ही बोलता का? बोला की भारी. बोला कार्यकर्ते बोला. चहा पिता बोला. चहा पे चर्चा. आता आपण चहाची सुरती घेता एकंदरीत राजकारण परभणीचं कसं होतं किंवा तुम्ही कोण्या भागातल्या? कसं? आम्ही परभणीचे इथं. बरं. पूर्णा तालुका. बरं. आणि राजकारणाविषयी सांगायचं तर आवाज नाही, त्याच्याविषयी आम्ही मी या क्षेत्रामधला नाही आहे. बरं, मला सांगा की एकंदरीत त्या भागातली हवा कशी होती? काय लोकल काय अपेक्षित होत सांगा की?
काकासोबत काका मला सांगा, तुम्ही परभणी भागातल्या परभणी त्या भागातलं राजकारण कसं चाललं? राजकारण म्हणजे ज्या वेळेस पासून 50 ओके एकदम ओके झालं बरं तेव्हापासून हे सगळे गटार लोक आहेत ना हे निघून गेले. बरं त्या वेळेसपासून लोकांच्या मनात एकच आला आता की सरकार जे जे लोक गटार होऊन गेलेत त्याच्याकडे कोणच मतदान करायचं नाही, त्याला विचारायचं सुद्धा नाही, अशी परिस्थिती झाली आमच्या इकडे. काय त्या ठिकाणी कोणाची हवा होती आपल्या परभणीला? परभणीमध्ये म्हणजे बंडू जाधव याच्याशिवाय हवा कोणाची नाही येणार, म्हणजे बंडू जाधव येणार. आणि त्या ठिकाणी पंजाबराव साहेब सुद्धा होते. पंजाबराव डक होते. पंजाबराव डकाने काय सांगितलं, ते उभं राहिले होते. त्याने काय सांगितलं, त्यानं जे काय पैसे घेतले असतील म्हणून उभं राहिले होते ते. हवामान अंदाज त्यानं राजकारणात यायला नाही पाहिजे होतं. ज्याला प्रतिष्ठा होती का नाही ती प्रतिष्ठा त्याला ठेवायला पाहिजे होती, ते राजकारणात यायला नाही पाहिजे होतं. आणि जानकर साहेबांच्या विषयी काय सांगितलं? जानकर साहेबांची हवा म्हणजे ते जे आपल्याला ते मराठा आरक्षण द्यायला पाहिजे होतं, त्याने विरोध केल्यामुळे त्याला नाही मतदान मिळणार यावेळेस आमच्या मराठा समाजात. पण सांगा तर तुमचे जानकर साहेब ज्यावेळेस प्रचाराला काय गावात फिरले त्यावेळेस लोकांचं सहकार्य कसं? नाही ना, कोण्या गावात फिरले ते? फक्त 2-3 गावात गेले परभणीच्या वरच्या भागामध्ये, अलीकडच्या कवठे आली आमच्या इकडे नाही आली. बाहेर जिल्ह्यातले सुद्धा असं म्हणलं जातं, बाहेर जिल्ह्यातल्या असल्या त्या ठिकाणी बाहेर जिल्ह्यात आम्ही आज म्हणतो बाहेर जिल्ह्यातलं, ते पुन्हा विरोधक म्हणतात तुमचा सुद्धा बाहेर जिल्ह्यातला माणूस आहे म्हणतात. असं नाही, मग आपलं जे बंडू जाधव आहे ते किती दिवस झाला आपल्या स्थानिक झालेला आहे माणूस, बाहेरचाच आहे म्हणतात ती विरोधक. बंडू जाधवचे एकंदरीत लोकांचे सहकार्य कसं काय वाटतं? बंडू जाधव 1 ते 1.5 लाखानं निवडून येणार म्हणजे येणार. हे गद्दार लोक गेलेत काय, या गद्दार लोकांचा कोणच विचार केला नाही यावेळेस. त्या कारणाने येणार. तर अशा प्रकारे या लोकसभेचं रिंगणात उभे होते आणि लोकांचं सहकार्य किंवा मतदान जे आहे ते म्हणतात बंडू जाधव यांना चाललेले आहे. तर नक्कीच अशीच अपडेट घेण्याकरता एक चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर. जय